अमरावती शहराचा झपाट्याने विस्तार होत असून लोकसंख्या सुद्धा वाढत चालली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे नागरिकांना आरोग्य, शिक्षण, क्रीडा व पायाभूत सुविधांची पूर्तता करणे जनसुविधांच्या दृष्टीने आवश्यक असून शहराच्या विकासाचं नियोजन करण्याला घेऊन निधी उपलब्धीला घेऊन शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलाय. यासाठी वर्ष 2026-27च्या अर्थसंकल्पातून भरीव अनुदान देण्याची मागणी अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी विधानसभेतून केली आहे. राज्य विधिमंडळात वर्ष 2026-27च्या अर्थसंकल्पातील अनुदानावर चर्चा करीत असताना आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी शासनाने राज्यामध्ये प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्यासाठी विविध विभागांवर एक चांगला कृती आराखडा निश्चित केल्याबद्दल शासनाचं अभिनंदन केलं. महसूल विभागासंदर्भात अनुदानावर बोलताना आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी अमरावती तहसील कार्यालय अंतर्गत शहरी आणि तालुका कार्यालय असे 2 तहसील विभाजनाबाबत सभागृहाला अवगत केलं. एकाच कार्यालयावर ग्रामीण आणि शहरी भागाचा भार पडत असल्याने अभ्यागतांना महत्त्वाचे दाखले व दस्तऐवज बनवताना विलंब लागतोय. अमरावती तहसील कार्यालयामध्ये अमरावती महानगर व बडनेरापासून लोकांची गर्दी होत असल्याने यासाठी शहरी भागासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय निर्माण करण्याची गरज आहे. यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी विनंती आमदार महोदयांनी सभागृहासमक्ष केली आहे. अमरावती शहर हे भौगोलिकदृष्ट्या व नैसर्गिक संपदेने नटलेलं शहर असून या ठिकाणी वडाळी भागातील टेकडी परिसरात 2 तलाव व बांबूची वने आहे. या ठिकाणी वडाळी गार्डन व बांबू गार्डन साकारण्यात आलंय. अमरावती शहरात कुठलेही पर्यटन स्थळ नसल्याने सदर ठिकाणाचा पर्यटन स्थळाप्रमाणे विकास करणं महत्त्वाचं आहे. यासाठी वडाळी तलाव व गार्डन तसेच वडाळी बांबू गार्डन यांना एकत्रित इको टुरिझमच्या धर्तीवर याचा विकास करून अमरावतीचे पर्यटकीय दृष्ट्या महत्त्व वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आलाय. याला सुद्धा मंजुरी प्रदान करून अमरावती येथे इको टुरिझमला चालना देण्याची सूचना आमदार महोदयांच्या वतीने अधिवेशनातून करण्यात आली आहे. बिबट्यापासून शहरवासियांचे संरक्षण याविषयी बोलताना अमरावती शहरी भागात बिबट्याचे संचार केल्याच्या घटना नेहमीच समोर येतात. शहरालगत असलेल्या वडाळी वनपरिक्षेत्रातही बिबट्या शहरात भटकंती करत असल्याने विद्यापीठ, तपोवन परिसर, मंगलधाम परिसर, जुना बायपास भागातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. बिबट्यापासून मानवी जीवितास धोका पोहोचू नये म्हणून शहरी भागात बिबट्यांचा शिरकाव थांबविणे आवश्यक आहे. यासाठी शहरालगतच्या वनपरिक्षेत्रात लोखंडी तारांचं कुंपण घालण्यात यावं अशी सातत्याने मागणी करण्यात येत आहे. याबाबत सुद्धा निर्णय घेऊन वन विभागाच्या माध्यमातून बिबट्यासंदर्भात सुरक्षित उपाययोजना करण्याची मागणी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी केली आहे. विभागीय व जिल्हा क्रीडा संकुलाच्या निधीत वाढ. शासनाच्या वतीने अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुल येथील क्रीडा सेवांचा विस्तार व विविध खेळांच्या सुविधांसाठी 50 कोटीच्या खर्चाचं बजेट आहे. मात्र हे संकुल 5ही जिल्ह्याचे असल्याने येथे चांगल्या दर्जाच्या क्रीडा सराव, प्रशिक्षण व स्पर्धांच्या आयोजनासाठी आवश्यक कामांच्या सोयीच्या दृष्टीने हा खर्च अपुरा पडतोय. सध्या विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे मैदान विकास व अन्य सुविधांची कामे करण्यात येत असून यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. म्हणून अमरावती विभागीय क्रीडा संकुलाचे 50 कोटींचे बजेट वाढवून 75 कोटी इतके करण्यात यावे अशी मागणी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी केली आहे. तसेच जिल्हा क्रीडा संकुल अमरावतीला मिळणारे 25 कोटींचे बजेट 50 कोटी करण्यासंदर्भात सुद्धा शासनाला अवगत केलं. अमरावतीमधील विभागीय क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी ज्या क्रीडा सुविधा निर्माण करण्यात आल्या त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वाचं आहे. म्हणून जिल्हा नियोजनातून विभागीय क्रीडा संकुलाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी 2% निधी व जिल्हा क्रीडा संकुलासाठी डीपीसीतून 1% निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी सुद्धा आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी केली. तसेच जिल्ह्यातील शाळांमधून चांगले खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा शिक्षकांची आवश्यकता आहे. यासाठी सुद्धा धोरण ठरविण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलंय. तर मनपा शाळांच्या विकासासाठी स्वतंत्र निधीची मागणी त्यांनी केली आहे. मनपा अमरावती क्षेत्रात मनपाच्या एकूण 63 शाळा सद्यस्थितीत कार्यरत आहेत. मागील 3-4 वर्षांपासून मनपा शाळांच्या पटसंख्येत सातत्याने वाढ होत असल्यानं अतिरिक्त वर्गखोल्या बांधकाम करणं आवश्यक आहे. ज्या शाळा जिल्हा परिषदेकडून मनपाकडे हस्तांतरित झाल्या त्या 60-70 वर्ष जुन्या व जीर्ण झाल्या आहेत. त्यांचे नव्याने बांधकाम करणं आवश्यक आहे. खासगी शाळेच्या तोडीने मनपा शाळांना विकास व्हावा म्हणून शाळांमध्ये वर्गखोल्या, स्वच्छतागृह, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, डिजिटल शाळा, वायफाय सुविधा निर्माण करणं आवश्यक आहे. अमरावती महानगरपालिका ड वर्ग असून अमरावती मनपाच्या वार्षिक तरतूदमधून व उत्पन्नातून ही कामे होणं व विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरविणं अशक्य आहे. म्हणूनच जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक नियोजनात नवीन लेखाशीर्ष निर्माण करून अमरावती महानगरपालिका हद्दीतील प्राथमिक, माध्यमिक शाळांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी केली आहे.
तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसंदर्भात फेरविचार करावा असंही त्यांनी म्हटलंय। वैद्यकीय शिक्षण संदर्भात अधिवेशनामध्ये चर्चा करत असताना आमदार सौ सुलभाताई खोडके अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसंदर्भात फेरविचार करण्यात यावा असं सांगून प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबत शासनाची भूमिका सभागृहातून स्पष्ट केली। जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळणं हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचं उद्दिष्ट आहे। मात्र अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी निवडण्यात आलेली जागा हे शहरापासून 13 ते 15 किलोमीटर लांब असल्याने तेथे रुग्णांना जाणं दुरापास्त होणार आहे। तेथे मेडिकलचे म्हणजेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ओपीडी सुद्धा मिळणार नाही। जिल्ह्यातील मेळघाट धारणी सारख्या भागातून येणाऱ्या रुग्णांना शहरापासून 13 ते 15 किलोमीटर लांब जाणं सुद्धा गैरसोयीचं होणार आहे। त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेसंदर्भात शासनाने फेरविचार करावा। तसेच यासह अमरावती शहराच्या नागपूर हायवे लगतच्या जागेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, तो मान्य करण्यात यावा अशी मागणी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी शासनाकडे अधिवेशनाच्या निमित्तानं केली आहे। तर विदर्भ वैधानिक विकास महामंडळासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा असंही त्यांनी म्हटलं आहे। पश्चिम विदर्भात सर्व बाबतीत अनुशेष वाढला आहे। सिंचनाअभावी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत। मोठे उद्योग रखडले असल्याने बेरोजगारी वाढत आहे। अमरावती विभागात सर्वच बाबतीत विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वैधानिक महामंडळाची स्थापना करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलाय। मागील 6 वर्षांपासून वैधानिक महामंडळांना केंद्र शासनाकडून मंजुरी मिळाली नसल्याने विदर्भ व प्रामुख्याने अमरावती विभागाला निधी मिळाला नसल्याने अमरावती विभागात पायाभूत सुविधा, उद्योग, कृषी व सिंचन, रोजगार, ग्रामीण विकास अशा सर्वच बाबतीत मागासलेपणा वाढत चाललाय। म्हणूनच वैधानिक महामंडळ स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाकडे जो प्रस्ताव गेलेला आहे त्यासाठी प्रयत्न करून मंजूर करण्यात यावा असे सुद्धा आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी सभागृहात सांगितले आहे। सन 2026-27च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करत असताना, महसूल विभागावर चर्चा करत असताना मी या ठिकाणी महसूल मंत्री महोदयांना विनंती करते की अमरावती शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि आज आपण बघतोय की 2011च्या तुलनेमध्ये 6 लाख होती, आज 9 लाखपर्यंत अमरावती शहराची लोकसंख्या वाढलेली आहे। परंतु अमरावती शहरामध्ये अमरावती शहर आणि तालुक्याचं एकच तहसील कार्यालय असल्यामुळे लोकांची खूप मोठी गैरसोय होते। म्हणून शासनाला आणि मंत्री महोदयांना विनंती करते की हे जे तालुके अमरावती शहर आणि अमरावती तालुका याचं तहसील कार्यालय वेगळे करावे, जेणेकरून लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळेल आणि लोकसंख्या वाढत असल्यामुळे या ठिकाणी आपण ह्या 2 कार्यालयाची या ठिकाणी विभागणी करावी अशी या ठिकाणी महसूल मंत्री महोदयांना विनंती करते। त्यासोबतच दुसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचं अभिनंदन करते की जमिनीचे पट्टे वाटप असेल, जे PR कार्ड असेल किंवा पानंद असेल, या संदर्भात जे काही निर्णय शासनाने घेतले त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी मनापासून अभिनंदन करते। वन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी बोलत असताना अमरावती शहरामध्ये वडाळीचं गार्डन आहे, त्याला लागून 2 तलाव आहे आणि त्याला लागून फॉरेस्ट बांबू गार्डन आहे आणि हे बांबू गार्डन, वडाळी तलाव आणि ते 2 तलाव आहे, फॉरेस्टचे तलाव आहे, ते फॉरेस्टचे तलाव असं मिळून जर आपण इको टुरिझमच्या माध्यमातून एक पर्यटन स्थळ जर निर्माण केलं तर निश्चितच अमरावती शहरातील लोकांना त्या ठिकाणी पर्यटनाचे व्यवस्था होईल। त्याच्या माध्यमातून या ठिकाणी मी प्रस्ताव तयार करायला वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे, तो प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे। म्हणून वनमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या इको टुरिझम, कारण शहरी भाग आहे, शहरी भागामध्ये पर्यटनचं कुठलं स्थळ नसल्यामुळे यालासुद्धा आपण या ठिकाणी मान्यता द्यावी व निधी उपलब्ध करून द्यावा अशी ती या ठिकाणी विनंती करते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिबट्या, कारण ग्रामीण भागामध्ये बघतो पण आमच्या अमरावती शहराला लागून एक जंगलचा भाग आहे, त्या जंगलच्या भागामध्ये मंगलधाम असेल, वडाई असेल, 500 क्वार्टर असेल, पोलिसांचे क्वार्टर आहे, त्या ठिकाणी रोज बिबट्या येतो। आजही आता कालही परवाच्या दिवशी रोज बिबट्या येतो। त्यामुळे त्या भागातलं वातावरण असं आहे की 6-6:30 नंतर तिथे कुठेही एकही कुटुंब बाहेर निघत नाही, सगळ्यांचे दारं लागल्यावर ते जाण्याचं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। वारंवार वन विभागाला सांगून त्या ठिकाणी त्याची काही व्यवस्था केल्या जात नाही, म्हणून याच्याकडे सुद्धा मंत्री महोदय आपण लक्ष घालून त्या ठिकाणी बिबट्या येणार नाही किंवा तो जंगलीचा भाग जो आहे आमच्या शहराला लागून त्या ठिकाणी तो येणार नाही। त्या जंगलासाठी आपल्याला कंपाऊंड काय करता येईल किंवा काय व्यवस्था करता येईल याचासुद्धा आपण या ठिकाणी विचार करावा व अमरावती शहरातलं ते बिबट्याचं भीतीचं वातावरण ते
त्या ठिकाणी कमी होईल आणि बिबटे येणार नाही याची दक्षता घ्यावी. दुसरा विषय आहे शालेय शिक्षण. शालेय शिक्षणाच्या माध्यमातून बोलत असताना की ज्या ठिकाणी ड वर्गाच्या महानगरपालिका आहे त्या ड वर्गाच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून माझ्या अमरावती शहरामध्ये जवळपास 63 शाळा आहे आणि ज्या त्या 70-70, 80-80 वर्ष, 100-100 वर्ष झालेले आहेत, शिकस्त झालेले आहे. आज आपण बघतोय शहरीकरण वाढत आहे. शहरीकरण वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा त्या ठिकाणी वाढत आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्यामुळे शाळेमध्ये बसण्याची व्यवस्था नाही आहे. म्हणून मला शालेय शिक्षण मंत्री महोदयांना विनंती आहे की या ठिकाणी असणारे जे काही आमच्या ड वर्ग महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्याचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवला आहे, जेणेकरून जे काही विद्यार्थी आहे पायाभूत सुविधा म्हणजे मध्ये आपण शिक्षण म्हणतो, शिक्षणासाठी आपण सगळी व्यवस्था करतो, पण मुलांना बसण्यासाठीच जर जागा नसेल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची गैरसोय होते. म्हणून माझ्या शालेय शिक्षण मंत्री महोदयांना विनंती आहे त्या ठिकाणी त्या शाळेचा प्रस्ताव आला आहे त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण घेता येईल. त्यासोबत DPDCमधून आपण जिल्हा परिषदेच्या शाळांना निधी देतो आणि त्या ठिकाणी बांधकामासाठी निधी देतो, पण शहरासाठी आपण निधी त्या ठिकाणी देत नाही. म्हणून हेड निर्माण करण्यासाठी मी वारंवार त्या ठिकाणी प्रश्न मांडत असते, पण तो हेड अजूनही निर्माण झाला नाही आहे. म्हणून या ठिकाणी DPDCमध्ये अमरावती म्हणजे शहरासाठी सुद्धा आपण जिल्हा शाळेसाठी महानगरपालिकेच्या शाळेसाठी सुद्धा हेड निर्माण करावा व त्याला तो प्रस्ताव आम्ही शासनाकडे पाठवला आहे, त्यालासुद्धा मान्यता द्यावी अशी या ठिकाणी विनंती करते. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांची संख्या कमी आहे. आज आपण बघतोय की माझ्या अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाटसारखा भाग आहे, धारणी चिखलदरा, त्या ठिकाणी शिक्षक जात नाही, शिक्षकांची संख्या कमी आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी असणारे कुपोषण असेल किंवा अनेक प्रश्न आहेत त्या ठिकाणी निर्माण होतात. म्हणून शिक्षकांची जी भरतीचे आपण पोर्टल तयार केलं त्या ठिकाणी त्यांची भरती केली नाही आहेत. म्हणून ज्यांचं त्या ठिकाणी भरतीसाठी हे झालेलं आहे त्यांचीसुद्धा शिक्षकांची भरती करावी, जेणेकरून या ठिकाणी विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि शिक्षण व्यवस्था त्या ठिकाणी होईल. दुसरा विषय महत्त्वाचा क्रीडा विभाग. क्रीडा विभागाच्या माध्यमातून बोलत असताना माझ्या अमरावती शहरामध्ये विभागीय क्रीडा संकुल आहे. त्या विभागीय क्रीडा संकुलसाठी आपण 50 कोटी देत आहे, परंतु हे क्रीडा संकुल हे विभागीय असल्यामुळे त्या ठिकाणी 50 कोटी फार कमी पडतात. म्हणून त्या ठिकाणी आपण 75 कोटी वाढवून द्यावा. त्यासोबतच जिल्हा क्रीडा संकुल आपण त्या ठिकाणी बांधतो त्या ठिकाणी 25 कोटी देतो, त्याच्यासुद्धा आपण त्या ठिकाणी 50 कोटी करावा असं या ठिकाणी शासनाला विनंती करते. मागच्या वेळेस शासनाने याची घोषणा केली होती, परंतु ती घोषणा काही अंमलात आली नाही आहे. म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती करायची आहे की हा निधी आपण वाढवून द्यावा. माझ्या अमरावती शहरामध्ये विभागीय संकुल आहे, त्याचं बांधकाम चालू आहे, तिथलं काम चालू आहे आणि खेळाचे ग्राउंड तयार करण्याचं चालू आहे, पण 50 कोटीमध्ये होणार नाही. म्हणून लवकरात लवकर निर्णय घेऊन त्या ठिकाणी आपण 50 कोटीच्या ऐवजी 75 कोटी करावं व या ठिकाणी विभागीय संकुल चांगलं होईल अशी या ठिकाणी विनंती करते. त्यासोबत ते क्रीडा संकुल आपण करतो, पण त्या क्रीडा संकुलचं मेंटेनन्स होत नाही. परंतु त्या मेंटेनन्स करण्याकरता वारंवार मी DPDCमध्ये प्रश्न मांडला की त्या ठिकाणी त्या मेंटेनन्ससाठी आपण या बजेटच्यामधून DPDCच्या बजेटच्या निधीमधून त्या ठिकाणी निधी द्यावा. म्हणून मी शासनाला विनंती करते की DPDCच्या निधीतून 2% निधी हा विभागीय संकुलसाठी आणि 1% निधी हा जिल्हा संकुलसाठी आपण दिला, जेणेकरून आपण हे जे विभागीय क्रीडा संकुल जिल्हा क्रीडा संकुल आपण उभारतो त्यालासुद्धा त्या ठिकाणी त्याचं मेंटेनन्स होईल, चांगले खेळाडू तयार होतील आणि निश्चितच त्यातून चांगले खेळाडू निर्माण होतील असं मला वाटते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रीडा शिक्षक नाही आहेत. प्रत्येक शाळेमध्ये क्रीडा शिक्षकनं कळायची गरज आहे, कारण आज आपण मोबाईलच्या माध्यमातून विद्यार्थी ग्राउंडवर जात नाही आणि ग्राउंडवर जात नसल्यामुळे त्या ठिकाणी खेळाडू चांगले निर्माण होत नाही. म्हणून मला शासनानं विनंती करायची आहे की या ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये क्रीडा शिक्षक असला पाहिजे आणि क्रीडा शिक्षक देण्याचं काम आणि धोरण आपण आखावं आणि प्रत्येक शाळेला शिक्षक द्यावा अशी या ठिकाणी विनंती करते. त्यासोबतच नियोजन विभागाच्या माध्यमातून बोलत असताना केंद्र शासनाने मागासलेल्या भागासाठी वैधानिक विकास महामंडळाची स्थापना केली होती आणि त्या मागासलेल्या विभागासाठी या ठिकाणी मंडळाची स्थापना केली होती आणि त्याच्या माध्यमातून ज्या त्या भागामध्ये कोणते विभाग मागासले आहे त्या ठिकाणी त्याचा विकास करणं गरजेचं आहे या माध्यमातून आपण तपासत होतो. परंतु गेल्या 10 वर्षापासून वैधानिक विकास मंडळाचे मुदत संपल्यानंतर त्या ठिकाणी आपण केंद्र शासनाकडे त्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे, परंतु त्याला मान्यता मिळाली नाही. आम्ही वारंवार मागतो की त्या ठिकाणी वैधानिक विकास मंडळाची स्थापना झाली पाहिजे. मला या ठिकाणी सांगत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आमचा अमरावती विभाग फार मागासलेला आहे. प्रत्येक विभागात आपण बघितलं तर प्रत्येक विभाग मागासलेला आहे. त्या ठिकाणी आत्महत्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. शेती फक्त निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे, कारण त्या ठिकाणी असणारे इरिगेशनचे जे प्रकल्प आहेत ते सुद्धा पूर्ण झालेले नाही आहेत. त्या ठिकाणी असणारे ज्या काही शेतीसाठी योजना असतात त्यासुद्धा पूर्ण झाल्या नाही. म्हणून शेतकऱ्यांना फक्त पावसावर अवलंबून राहतं
आणि त्यासोबतच नोकरीच्या संदर्भात सुद्धा रोजगार निर्मिती होत नाही आहे. त्यासोबत उद्योगसुद्धा या ठिकाणी उद्योगासाठी MIDCमध्ये खूप जागा घेतला. मेगा प्रकल्प आला, फक्त जागाच आहे, प्रस्ताव तयार आहे, पण एकही उद्योग येत नाही आहे. म्हणजे हा आमचा शेवटचा 2 मुद्दे आहे. म्हणून या ठिकाणी मला शासनाला विनंती करायची आहे की आपण केंद्र शासनाकडे वैधानिक विकास मंडळाची स्थापना करण्याचा जो प्रस्ताव आहे त्याचा पाठपुरावा करून मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या प्रस्तावाची पाठपुरावा करून आमचा अमरावती विभाग हा मागासला राहणार नाही आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल अशी या ठिकाणी शासनाला विनंती करते. आणि त्यासोबतच खऱ्या अर्थानं या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून बोलत असताना सन्मान्य मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की केंद्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्णय घेतला होता आणि त्या अमरावतीमध्ये आपलं वैद्यकीय महाविद्यालय चालू झालं आहे. परंतु त्या ठिकाणी असणारी जी जागा आहे ती जागा तर आपण वारंवार मी अधिवेशनामध्ये आपल्याला मांडत आहे, पण त्याला न्याय मिळत नाही. कारण माझी तळमळ अशी आहे की जो सामान्य व्यक्ती आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्या मेडिकलच्या माध्यमातून त्याला औषधी मिळालं पाहिजे, त्याला तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. परंतु हे अमरावती शहरामध्ये जे काही वैद्यकीय महाविद्यालय त्या जागा मंजूर झाली आहे ती शहरापासून 15 किलोमीटर दूर आहे. आणि संपूर्ण आमच्या अमरावती जिल्ह्यातले जर 13 तालुके बघितले तर एका साईडला आहे आणि ही जागा दुसऱ्या साईडला आहे. आणि जो पेशंट जवळ अमरावती शहराला पूर्ण फेरा मारून त्याला तिथे जावं लागेल. आपण बघतोय की पेशंट केव्हा दवाखाने मेडिकल हॉस्पिटलमध्ये केव्हा येतो की त्याला तात्काळ गरज असते, तात्काळ पेशंट पोहोचला पाहिजे. मेळघाटसारखा चिखलदरा धारणीसारखा विभाग आहे, तिथून जर पेशंट आला तर तो तिथपर्यंत त्याला यायला वेळ आणि त्यातून 10 किलोमीटर शहराला वेळा घालून 15 किलोमीटर जावं लागेल. म्हणून मला शासनाला विनंती, ही जागा बदलण्यासाठी आपण मला विनंती आहे, या सामान्य कुटुंबातल्या गरीब लोकांना ही आरोग्याची सेवा मिळाली पाहिजे म्हणून आपण मेडिकल कॉलेज घेतो. परंतु ते जर कॉलेजच शहराच्या बाहेर असेल त्या सामान्य व्यक्तीला उपयोग पडणार नाही. म्हणून याचा सुद्धा शासनाने विचार करावा. आणि त्यासाठी मी सांगू इच्छिते की मी सुद्धा नेहमी मागितले की अमरावती शहराला लागून असून PKVची शासनाची जागा आहे, ती शासनाची जागा घ्याव्या. ती जर होत नसेल तर मला या ठिकाणी विनंती आहे की अमरावती शहरामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, लेडीजचं हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी मोठी जागा आहे. आपण हे मेडिकल कॉलेज तिथे जर शिफ्ट केलं तर या ठिकाणी अमरावती शहरातील असेल, अमरावती तालुक्यातील आणि अमरावती विभागातील सर्व पेशंटला त्या ठिकाणी येण्याची सोय होईल. म्हणून मेडिकल कॉलेजची जागा या ठिकाणी आपण बदलावी, सामान्य लोकांना न्याय द्यावा अशी मी मुख्यमंत्री महोदय आणि या ठिकाणी मंत्री महोदयांना विनंती करून थांबते. धन्यवाद.